नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. आजपासून ऑनलाईन दर्शन. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय. प्रतीक शिवशरण नरबळी प्रकरणी नानासाहेब डोके यास 3 दिवसांची पोलीस कोठडी. देशाला दिशा देण्याचे काम तरुणाई करते. अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन. पंढरपूर येथे संकल्प पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न. प्रायमा डिजिटल बालवाडी ही शिक्षणाचे मिनी विद्यापीठ. अभिनेत्री स्वाती लिमे यांचे मत. तिसऱ्या दिवशीही पारधी समाजाचे आंदोलन सुरूच. भावना बनल्या तीव्र. आंदोलनाची तीव्रता वाढणार. आणि मंगळवाड्यात पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी जोपासली. प्रभाकर फुले यांचे प्रतिपादन. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. आजपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या ऑनलाईन दर्शनास 100 रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. अनेक दिवसापासून निशुल्क असणारे ऑनलाईन दर्शन नोंदणीसाठी आजपासून 100 रुपये आकारण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मंदिर समितीच्या या निर्णयामुळे पंढरपूरच्या विकासात भर पडणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसापासून विठ्ठलाच्या व्हीआयपी दर्शनास शुल्क आकारण्यात यावे अशी मागणी विविध संघटना आणि वारकरी संघटनांकडून होत होती. व्हीआयपी दर्शन सुशुल्क केल्यास कोणताही वाद होणार नाही, तसेच यातून मंदिर समितीच्या उत्पन्नातही भर पडेल असे मत व्यक्त केले जात होते. परंतु हे विकतचे दर्शन सुरू केल्यास भाविकांच्या श्रद्धेवर परिणाम होईल आणि गरिबांचा देव या श्री विठ्ठलाच्या बिरुदावलीवर संशय व्यक्त होईल. त्यामुळे मंदिर समितीने यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. पंढरीत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या भाविकांचे प्रमाण खूप मोठे आहे. दरवर्षी सुमारे 14 लाख भाविक ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेतात. नेमकी हीच बाब लक्षात घेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने ऑनलाईन दर्शन नोंदणीसाठी 100 रुपयांचे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. 12 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय मंदिर समितीने सहअध्यक्ष औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेतला गेला. या निर्णयामुळे मंदिर समितीच्या दरवर्षी उत्पन्नात 14 कोटी रुपयांची भर पडणार आहे. मंदिर समितीचे उत्पन्न वाढत असताना या निर्णयामुळे गोरगरीब भाविकांच्या श्रद्धेवर कोणताही फरक पडणार नाही. तसेच पंढरपूर शहराच्या विकासात मंदिर समिती लक्ष घालणार असल्याचे भाविकांना अधिकाधिक सुविधा मिळणार आहेत. माचनूर येथील प्रतीक शिवशरण वय वर्ष 9 याचे अपहरण करून नरबळी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी तथा शिक्षण संस्था चालक नानासाहेब पिराजी डोके वय 65 यास पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश NP कापुरे यांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. माचनूर येथील प्रतीक शिवशरण वय वर्ष 9 याचे दिनांक 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी अपहरण करून नरबळी दिला गेला होता. पोलिसांनी 2.5 महिन्याच्या अथक परिश्रमातून शिक्षण संस्था चालक नानासाहेब डोके यास दिनांक 11 जानेवारी रोजी सायंकाळी 4:15 वाजता अटक केली होती. पंढरपूर न्यायालयात उभे केले असता प्रथमतः 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. आरोपी डोके यास पुन्हा मंगळवारी पंढरपूर येथील न्यायालयात उभे केले. यावेळी सरकारी वकील ॲडव्होकेट सारंग वांगीकर यांनी नरबळीसारखा गुन्हा गंभीर असून त्याचा सखोल तपास झाला पाहिजे. नरबळी देताना मांत्रिक कोण होता याचा शोध घेणे, हे कृत्य करण्यास अन्य कोणी मदत केली आहे का, घटनेच्या वेळी नेमका विधी कोणी केला, त्यास इतरांनी कोणी मदत केली आदी बाबी तपासण्याकामी पोलीस कोठडीची गरज असल्याचे मुद्दे मांडल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी रद्द करून दिनांक 18 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली. यात सरकारतर्फे ॲडव्होकेट सारंग वांगीकर तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट धनंजय हजारे यांनी काम पाहिले. शिवाजी महाराजांचा विचार, संभाजी महाराजांचा विचार घेऊन जाणारी तरुणाई ही कालव्यांचं काम करीत असते असे सांगत देशाला दिशा देण्याचे काम तरुणाई करते असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन समारंभात श्री तनपुरे महाराज मठ येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकर पंत परिचारक हे होते. यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की तरुणाई म्हणजे पाण्याचा प्रचंड साठा असतो. या पाण्याच्या साठ्याला विधायक वाट मिळत नाही तेव्हा बांध फुटतो आणि प्रलय येतो. होतं नव्हतं ते वाहून जातं असे सांगत प्रथमेश कट्टे यांनी नव्याने सुरू केलेल्या संकल्प सहकारी नागरी पतसंस्थेचे उद्घाटन करीत असताना आनंद होत आहे. प्रायमा डिजिटल बालवाडी ही शिक्षणाचे मिनी विद्यापीठ आहे असे मत अभिनेत्री स्वाती लिमे
यांनी व्यक्त केले। मंगळवेढा येथील प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयाचे 39वे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण अतिशय उत्साहात पार पडले। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या। अध्यक्षस्थानी मंगळवेढा आगार प्रमुख मधुरा जाधवर होत्या, तर व्यासपीठावर मंगळवेढा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, विश्वज्योती वाणिज्य प्रशिक्षण संस्थेच्या सदस्या ईशा पटवर्धन आणि प्रायमा संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ कुंभार उपस्थित होते। स्वाती नेमे म्हणाल्या की प्रायमामध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी अग्रक्रमाने महाराष्ट्रातील पहिली डिजिटल बालवाडी असा नावलौकिक असलेल्या शिक्षण संस्थेत म्हणजेच प्रायमामध्ये घेत आहेत, हे खरंच या मुलांचे भाग्य आहे। एका छताखाली शिक्षण देणारी प्रायमा विद्यालय हे शिक्षणाचं मिनी विद्यापीठ आहे। ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक पद्धतीने दर्जेदार शिक्षण देऊन त्यांच्यामध्ये नवसंजीवनी देण्याचे काम महान कार्य येथे केले जात आहे। सर्वसामान्य मुलांच्या कलागुणाला वाव देऊन त्यांच्या सुप्त गुणांचा आविष्कार जगाच्या पाठीवर दाखवण्याची कुशलता येथे निर्माण केली जाते। मोठ्या शहराच्या तुलनेत प्रायमाने एक पाऊल पुढे जाऊन सर्व सुविधांनी परिपूर्ण शिक्षण प्रणाली सुरू केलेली आहे। खरेच कौतुकास्पद आहे। प्रायमाच्या या पारितोषिक वितरणात एकूण 275 मुलांना पारितोषिक दिली। शिवाय प्रायमाने मुलांच्या सोबत त्यांच्या मातांचा देखील एकाच वेळी सत्कार केला। विशेष संपूर्ण सभागृह भरगच्च भरलेलं पाहून असे वाटते की प्रायमाने मंगळवेढा या ग्रामीण भागातील सर्वाधिक लोकप्रिय शिक्षण संस्था म्हणून विशेष ओळख केलेली असल्याचे जाणवते। मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर खडकी गावात सामाजिक वनीकरणाच्या जागेत राहणाऱ्या पारधी समाजाच्या कुटुंबियांनी गेले 3 दिवसापासून विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। पण या आंदोलनाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्यामुळे पारधी समाजाच्या महिला व पुरुष आक्रमक झाले असून न्याय हक्कासाठी आंदोलन करावे लागत असल्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे। यावेळी पारधी समाजाच्या वतीने आम्हाला इतर माणसांसारखे माणसात मिळून मिसळून जगायचे आहे, तशी आम्हाला सर्वांनी संधी द्या अशी मागणी केली। आमच्या पूर्वजांची जरी गुन्हेगारी पार्श्वभूमी असली तरी आमच्या या पिढीतील मुले शिक्षण घेत आहेत, आम्हाला जगण्याची संधी द्या अशी मागणी केली। तर सदर प्रसंगी 100 ओलांडलेल्या आंदोलनकर्त्या वृद्धेने इंदिरा गांधीच्या काळापासून आपण शासन दरबारी रेशन कार्ड व इतर सुविधांसाठी शासन स्तरावर मागणी केली, परंतु शेवटच्या टप्प्यातही कोणतीच सुविधा मिळालेली नाही। आमची हयात तर गेली, परंतु आमच्या नातींना तरी त्याचा लाभ मिळावा अशी अखेरची इच्छा व्यक्त केली। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते भीमराव मोरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पारधी समाजातील लोकांना संक्रांत सणा दिवशी मिष्टान्न दिले। इंदिरा गांधी पासून मी अर्ज केलं, मला कुणी दिलं नाही, घर दिलं नाही, जमीन दिली नाही, काय नाही, असेचे असे आम्हाला दिले नाही। हवे 3 डोळ्या झाल्या, आम्हाला दिलं नाही। आमच्या नाती पोचला द्यावं, आमच्या नातीला जमीन मिळावं, घर मिळावं, आम्हाला त्याला कायचे सुधरून हो, त्यांची सुधरून हो, कायचं घरदार मिळून शाली, जमिनी मिळून शाली, त्यांची कायचं चांगलं हो। लई आमची चला झाला, लई कुठली झोपायचं, कुठली राहायचं, कुठली मंगोला गाव सोडून कुठं जेवढीच नाही आम्ही। मंगोला गावामध्येच आम्ही मिळलो, आमची दया केली आहे। आता तुमच्याकडे आलो बघा, तुमच्याकडे आता म्हणजे सोर्स किंवा या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नसेल तर अत्यंत या लोकशाही आहे काय आपल्या देशामध्ये अशा प्रकारची आता शासनता निर्माण झालेली आहे। आपण सर्वजण पत्रकार मंडळी या ठिकाणी आलेला आहात। मी सर्वांना माझ्या निमित्तानं माझ्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की हा अत्यंत लहान समाज आहे की ज्या समाजाला गुन्हेगारीचा कलंक आहे, तर तो कलंक ते स्वतःहून आता आम्ही त्या कलंकामध्ये नाही। आमची मुलं आता 10वी 12वी शिकलेली आहेत, ग्रॅज्युएट झालेली आहेत। आमच्या मुलांना आमचा हक्क द्या, गावामध्ये रेशन कार्ड मिळालं पाहिजे, त्यांना रहिवाशाचा दाखला मिळाला पाहिजे, ज्या ठिकाणी ते राहतात त्या ठिकाणी त्यांना घरकुल मिळालं पाहिजे। या सर्व बाबी जर त्यांना उपलब्ध झाल्या तर ते कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये जायची त्यांची देखील इच्छा नाही असं सांगणारी काही मंडळी आहेत। आपण या ठिकाणी काही मंडळी बोलणार आहेत, त्यांचंही आपण ऐकून घ्या 1 मिनिटामध्ये। गेल्या अशाच गेल्या तर आम्हाला ही पिढी आम्हाला असे घालवायच्या नाही, ती आम्हाला माणसात यायचं आहे आणि आम्हाला माणसात अनुषाने आम्हाला काही सगळं आम्हाला मागणी करायची आहे, ती मागणी आमची पूर्ण करायला पाहिजे। तहसीलदार साहेबांनी आमच्या अंगावर कागद फेकून दिल्यात, कलेक्टर साहेब इथं आले नाही, ती आमची काही दखल आमची काही घेतली नाही। आमचं इथं बसून आम्ही पाण्याची सोय आम्हाला सोय होती पहिल्यांदा, तर ती पाणी आम्हाला बंद केलेलं आहे, तर ती सगळं आम्हाला मागणी करायला पाहिजे। आमची सगळे मुलं मुली शिकलेले आहेत,
ती, तर त्यांना रहिवासी दाखला नाही म्हणून रहिवासी दाखला नाही, जातीचा दाखला नाही, रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, तर आम्ही माणसात येणार कसं सर? आमच्या 3 पिढ्या अशाच गेल्या, तर आम्हाला माणसात यायचं आहे. आमची लहान लहान मुलं असे उघड्यावर पडलेत. ती जशी माणसं बंगल्यात न राहतात, आरशात न राहतात, इशीत न राहतात, तर आम्ही असं उघड्यावर का पडलो सर? तर आम्हाला नियोजन द्यायला पाहिजे आणि आम्हाला माणसात घ्यायला पाहिजे. मंगळवेढा तालुका पत्रकार संघाने समाज उपयोगी उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे प्रतिपादन जिल्हा गट सचिव संघटनेचे नेते प्रभाकर घुले यांनी केले. मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट दत्तात्रय तोडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुका पत्रकार संघ, जिल्हा दैनिक पत्रकार संघ, मंगळवेढा तालुका साप्ताहिक संपादक संघटना व मंगळवेढा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी सकाळी 11 वाजता श्री दामाजी मंदिर येथे प्रभाकर घुले व फटेवाडीचे सरपंच राजेंद्र फटे यांच्या हस्ते गोरगरीब व गरजूंना मोफत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री संत दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत अवताडे हे होते. यावेळी घुले म्हणाले, समाजातील प्रत्येक घडामोडीवर पत्रकारांचे लक्ष असते, तसेच त्यांच्या उपेक्षित घटकावरही लक्ष आहे. जिथे कोणीही मदत पोहोचू शकत नाही अशा लोकांना थंडीच्या दिवसात मायेचा आधार म्हणून ब्लँकेटचे वाटप केले. खरोखरच हा उपक्रम स्तुत्य आहे. पत्रकारांच्या या कार्याचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे. यावेळी सत्कारमूर्ती ऍडव्होकेट दत्तात्रय तोडकरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी एकमेकांना तिळगुळ वाटप करून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार तानाजी चौगुले यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र कुमार जाधव तर आभार प्रदर्शन भारत दत्तू यांनी केले. या कार्यक्रमास पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे, माजी अध्यक्ष शिवाजी पुजारी, बाबासाहेब सासने, शिवाजी केंगार, अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, जिल्हा दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे, कार्याध्यक्ष विलास मासाळ, साप्ताहिक संपादक संघटनेचे अध्यक्ष समाधान फुगारे यांच्यासह विलास अवताडे, शंकर हजारे, आनंदराव जावळे, भीमराव मोरे, माधव कुलकर्णी, दत्तात्रय कोरे, ऍडव्होकेट पवार, ऍडव्होकेट विकास माळी, ऍडव्होकेट जावेद मुल्ला, अशोक शिंदे, संभाजी सावंजी, पिंटू माने, संजय माळी, हरिप्रसाद देवकर, प्रथमेश तोडकरी, प्रांजली तोडकरी, पत्रकार प्रल्हाद नाशिकर, मोहन वाले, संभाजी मस्के, दादासाहेब लवटे, लखन कोंडवेरी आदी उपस्थित होते. राज्यामध्ये काम करण्याची संधी मिळावी ही याच्या कार्यक्रमाची शुभेच्छा देतो आणि त्यांना दिवाळीचा संघटनेच्या सणाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांच्या टेक्नॉलॉजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावा आणि असंच पत्रकार संघाने भगरेच्या पाठीशी कमी व्हावं, त्याच्याबरोबर त्यांचाही पेपरचा किंवा त्यांच्याही कामाचा लाभ वाढो या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि वाटण्याला शुभेच्छा देतो. आणि ज्याला कोणच मिळत नाही त्याला विष्णुपंत हा अध्यक्ष ठरलेला असतोय, त्यामुळे त्यांचेही आभार कायम तो अध्यक्ष त्यांचेही आभार. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. आजपासून ऑनलाईन दर्शन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय. प्रतीक शिवशरण नरबळी प्रकरणी नानासाहेब डोके यास 3 दिवसांची पोलीस कोठडी. देशाला दिशा देण्याचे काम तरुणाई करते, अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन. पंढरपूर येथे संकल्प पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न.
डिजिटल बालवाडी ही शिक्षणाचे मिनी विद्यापीठ, अभिनेत्री स्वाती लिमे यांचे मत. तिसऱ्या दिवशीही पारधी समाजाचे आंदोलन सुरूच, भावना बनल्या तीव्र, आंदोलनाची तीव्रता वाढणार. आणि मंगळवेढ्यात पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी जोपासली, प्रभाकर फुले यांचे प्रतिपादन. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.